Hello everyone, welcome to our fourth lecture of the trigonometry. आज आपण ट्रिग्नोमेट्रीचं चौथं लेक्चर पाहत आहोत आणि ह्या लेक्चरमध्ये कंटिन्यू आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. त्याच्या आधी तुम्ही सर्वजण ठीक असणारच आहे. मी इथं ठीक आहेच. आपण कंटिन्यू सुरुवात करूया. ठीक आहे. थोडंसं प्रिव्हियस लेक्चरचे रिवाइज करू. काय काय पाहिलं होतं आपण पाठीमागच्या 2-3 लेक्चरमध्ये. आपला पहिलाच एक्सरसाइज चालू आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी सुरुवातीला ॲडिशन फॉर्म्युले घेतलेले आहेत, कारण आपलं ट्रिग्नोमेट्री सेकंड सुरू आहे, विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. यामध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले आपल्याला मिळणार आहेत आणि आपण ठरवलेलं आहे की आपण तो चॅप्टरसुद्धा परफेक्ट करायचा आहे. जसे पाठीमागचे 2 झालेले आहेत त्या पद्धतीनंच आपल्याला हा चॅप्टरसुद्धा परफेक्ट करायचा आहे. आणि हे करत असताना फॉर्म्युले आपल्याला मिळत असतात, तसतसे आपण ते फॉर्म्युले परफेक्ट करत असतो. ओके, ठीक आहे. तर आता यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युले पाहत असताना फक्त सुरुवातीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आयडेंटिटीज पाहिल्या, फंडामेंटल आयडेंटिटीज फक्त पाहिलेल्या आहेत. आणि हा चॅप्टर सुरू केल्यावरती आपली सुरुवात झालेली आहे ती ॲडिशन फॉर्म्युल्यानं झाली. ॲडिशन फॉर्म्युल्यामध्ये साइन ए प्लस मायनस बी, कॉस ए प्लस मायनस बी आणि टॅन ए प्लस मायनस बी असे 6 फॉर्म्युले, म्हणजे तसे 3च बघायचे. प्लसला आहे तसंच करस्पॉन्डिंग चेंज फक्त मायनसला करायचा. असे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत, आहे ना. आणि त्याच्यावरतीच फक्त ह्या ॲडिशन फॉर्म्युल्यावरतीच ह्यालाच आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावरतीच हा एक्सरसाइज 3.1 आहे. जवळजवळ एक्सरसाइजचं आपलं जवळजवळ हे 3रं लेक्चर आहे. एकच एक्सरसाइज आपण तो सॉल्व करतो आहे. आज हा एक्सरसाइज संपतोय, कारण क्वेश्चन नंबर 2 मधलं 12व्या एक्झाम्पलपासून 12, 13, 14 ही 3 गणित आणि क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 अशी टोटल 5 एक्झाम्पल्स आज आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यामुळं मग हा एक्सरसाइज आपला संपतो. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये हा एक्सरसाइज आपण कंप्लीट करूया. ओके, ठीक आहे. चला पाहूया काय एक्झाम्पलमध्ये दिले. वी हॅव टू प्रूव्ह दॅट tan 10 प्लस tan 35 प्लस tan 10 इंटू tan 35 इज इक्वल टू 1. ओके, या टाईपचे एक्झाम्पल पाठीमागच्या लेक्चरलाही आपण पाहिलेले आहेत. इथं 10 आहे, 35 आहे. पाठीमागं 40-10चं एक एक्झाम्पल होतं. 50 म्हणजे 50-40-10 मधलं रिलेशन होतं, किंवा 3 थीटा 2 थीटा थीटाचं होतं, हे की नाही. सिन्स आपण त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट केली होती. इथेही तसेच करूया. ओके, राईट डाऊन सोल्युशन. सिन्स 45 इज नथिंग बट 10 प्लस 35 किंवा 35 प्लस 10. 45 म्हणजे काय, 35 अधिक 10. 45 मीन्स 35 प्लस 10. दोन्ही बाजूचा टॅन घेऊया. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर tan 45 इज इक्वल टू tan ऑफ 35 plus 10. Am I correct? Okay. Now tan 45 is nothing but value of tan 45. This is the special angle. Special angle ची value आपल्या पाठ आहेत. Yes, correct. Tan 45 means 1 is equal to tan A plus B. Now apply the formula for tan A plus B, addition formula. Tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B. Very good. And therefore we apply directly here tan A plus tan B. This is nothing but suppose A, this is B, and therefore tan A plus tan B, that is tan 35 plus tan 10 whole divided by 1 minus tan A means tan 35 into tan B means tan 10. Okay, रिझन दिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. tan A plus B, कारण आता एवढ्या वेळा तो फॉर्म्युला आपण अप्लाय केला, लगेच तुमच्या लक्षात येईल. इथं आता tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. किती सिम्पल प्रूफ आहे बघा. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो लेफ्ट हँडला ट्रान्सफर करायचा, शिफ्ट करायचा. इकडं भागिले, इकडे येताना गुणिले होईल. 1 इंटू दिस डिनॉमिनेटर अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर 1 इंटू ब्रॅकेटमध्ये हा डिनॉमिनेटर इकडं आणला. 1 मायनस ॲज इट इज राईट डाऊन tan 35 इंटू tan 10 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय राहिलं, जो न्यूमरेटर आहे तो राहिला, म्हणजे tan 35 प्लस tan 10. ओके, आता 1 जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, कुठल्या टर्मला 1 मल्टिप्लाय केल्यावर 30 टर्म राहते, तसं ब्रॅकेटनं मल्टिप्लाय केल्यावर हे ब्रॅकेटच राहील. देअरफॉर वी कॅन राईट अगेन हिअर देअरफॉर 1 मायनस tan 35 इंटू tan 10 इज इक्वल टू tan 35 प्लस tan 10. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं आहे पहा. tan 10 प्लस tan 35 प्लस म्हणजे फक्त मायनसची टर्म त्या बाजूला न्या, प्लस होईल. वी गेट द रिक्वायर्ड प्रूफ अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर tan 35 प्लस tan 10. ती बाजू उजवी बाजू फक्त आधी लिहितो डावीकडं, मायनसची टर्म त्या बाजूला गेल्यावर प्लस होईल. tan 35 इंटू tan 10 इज इक्वल टू 1. हेन्स द प्रूफ.
तर अशा पद्धतीनं अगदी सिंपल आहे, 2 मार्कासाठी आपल्याला अशा पद्धतीनं प्रूव्ह दॅट म्हणून जर आलं तर आपण ह्या पद्धतीनं सॉल्व करू शकतो. ओके, अंडरस्टँड धिस? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now next example number 13, question number 2 as it is, prove the following. There is a question number 13. We have to prove that cot A into cot 4A plus 1 upon cot A into cot 4A minus 1 is equal to cos 3A into cos 5A. ओके, कॉटचं 2 गुणाकार दिलेत प्लस 1, सेम त्याच टर्म इथं आहे, मायनस 1 फक्त केल्या आणि RHS प्रूव्ह करायचं आहे. ओके, पहा सोल्युशनमध्ये वी कॅन राईट स्टार्टली LHS इज इक्वल टू as it is, write down cot A into cot of 4A plus 1 divided by cot A into cot 4A minus 1. ओके, LHS घेतला. आपण काय करू शकतो पहा, या ठिकाणी कॉट आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षात येते की आपण कॉटचे डेफिनेशन वापरूया. कॉटचे डेफिनेशन काय? कॉस भागिले साइन. करेक्ट. मग जिथं कॉट आहे तिथं आपण कॉस ए अपॉन साइन ए लिहूया. कॉस ए डिवाइड साइन ए इंटू इथं कॉट 4A आहे म्हणजे कॉस 4A डिवायडेड बाय साइन 4A. कारण कॉट थीटा असेल तर कॉस थीटा डिवाइड साइन थीटा आहे ना. मग इथं कॉट 4A त्यामुळं कॉस 4A अपॉन साइन 4A प्लस 1ची टर्म आहे अशीच, होल डिवायडेड बाय सगळीकडे भागिले पूर्ण. परत एकदा इथं कॉट इंटू कॉट आहे म्हणजे कॉटचे डेफिनेशन वापरूया आपण, कॉस ए डिवायडेड बाय साइन ए इंटू सिमिलरली कॉस 4A डिवायडेड बाय साइन 4A मायनस 1. मला वाटतं ही स्टेप तुमच्या लक्षात आली असेल, कारण फक्त आणि फक्त आपण ह्या स्टेपमध्ये काय केले, डेफिनेशन वापरले. कॉटचे डेफिनेशन कॉस भागिले साइन. 1 2 3 4 ठिकाणी कॉट आहे, 4ही ठिकाणी आपण फक्त डेफिनेशन वापरले. कॉट म्हणजे कॉस भागिले साइन, तशा पद्धतीनं. आता इथं बघा, ही गुणाकाराची क्रिया म्हणजे हा छेद एकच झाला, साइन ए इंटू साइन 4A. पण इथं पुढं प्लस 1 आहे म्हणजे आपण जर लसावे काढून जर तिरकस गुणाकार केला, कारण ह्याला बी छेद एक असतो आणि छेद एक असेल तर आपण डिनॉमिनेटरचा LCM घेताना त्या दोन्हीचं गुणाकार करून क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर, सी हिअर, होल डिवायडेड बाय इथं आहे असंच, ठीक आहे. किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ती स्टेप थोडीशी वरती लिहितो. ओके, आता इथं जर आपण डिनॉमिनेटर घेतला काय येणार पहा, साइन ए इंटू साइन 4A, साइन ए इंटू साइन 4A, दिस इज द LCM. ओके, हा LCM आला ह्याचा, कारण इंटू 1 केला. छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे लसावी. आता तिरकस गुणाकार आपण करूया. कॉस ए कॉस 4A इंटू 1, कॉस ए इंटू कॉस 4A इंटू 1 म्हणजे आहे असंच, त्या ह्यानं याला गुणलं म्हणजे हे राहिलं, प्लसमध्ये प्लस साइन 1 इंटू साइन ए साइन 4A. मग 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे ते तसंच राहील, साइन ए इंटू साइन 4A. ओके, एक एक्झाम्पल प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं आहे सेम ह्या टाईपचं. हा न्यूमरेटर सोडवला आपण. आता डिनॉमिनेटरला तसंच, याला पण छेद एक असतो, साइन ए साइन 4A, दिस इज द LCM, साइन ए इंटू साइन 4A. ओके, दिस इज द LCM. अँड नाव टेक सिमिलरली क्रॉस मल्टिप्लिकेशन, वी कॅन राईट हिअर अगेन कॉस ए इंटू कॉस 4A मायनस साइन ए इंटू साइन 4A. लक्षात येते का स्टेप पहा, हे थोडंसं मोठा डिनॉमिनेटर आहे, मेन डिनॉमिनेटर आहे. इथं हा न्यूमरेटरचा पार्ट आहे, त्यामध्ये लसावी घेतला, तिरकस गुणाकार केला. इथं सुद्धा लसावी घेतला याचा आणि तिरकस गुणाकार करून ही स्टेप लिहिली. ओके, हे मोठा डिनॉमिनेटर या ठिकाणी आहे. आता हे जर बघितलं आपण तर छेदाला छेद कॅन्सल होईल बघा, कारण इथं पण साइन ए साइन 4A आहे, इथं साइन ए साइन 4A आहे. उलटून गुणिले जरी केलं तरी आपल्याला कॅन्सल होईल, किंवा त्या ठिकाणी त्याला जागेवरच आपण कॅन्सल केलं तरी बेटर होईल, कारण ती स्टेप आपले वेळ वाचेल. आणि असं तुम्ही करू शकता. राहिलेली टर्म लिहा. देअरफॉर दॅट इज इक्वल टू काय राहिलं पहा, कॉस ए इंटू कॉस 4A, ओके, प्लस साइन ए इंटू साइन 4A डिवायडेड बाय, सिमिलरली वी कॅन राईट अगेन डिनॉमिनेटर cos A इंटू cos 4A मायनस, देर इज ओनली चेंज इन साइन, फक्त
चिन्हात बदल आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. आता हे जर एक्सपान्शन पाहिलं आपण, न्यूमरेटर जर आपण ऑब्झर्व केला व्यवस्थितपणे, तर आपल्याला लक्षात येईल की जर तुमचा ॲडिशन फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होतं की हा कुठल्या तरी एका फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे. उजवी बाजू आहे, ह्याच्यावरून आपण डावी बाजू लिहू शकतो. पहा, दोन्ही कॉसच्या टर्म आहेत प्लस दोन्ही साईनच्या टर्म आहेत. कॉस इंटू कॉस प्लस साईन इंटू साईन. कशाचा फॉर्म्युला आहे हा? येस, कॉस ऑफ ए मायनस बी. गुड. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर कॉस ऑफ, हा पहिला अँगल ए आणि दुसरा जर बी मानलं तर काय येणार आहे? ए मायनस 4a. कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. सिमिलरली वी कॅन राईट हिअर इन डिनॉमिनेटर, इथं मायनस असेल तर तो फॉर्म्युला प्लसचा असतो, ए प्लस 4a. अँड नाव सिम्प्लिफाय धिस. cos of a minus 4a means cos of minus 3a divided by cos of a plus 4a means cos of 5a. But we know negative angle formula, cos of minus theta. Yes, cos of minus theta means again cos theta. Very good. And therefore cos of 3a divided by cos of 5a. इथं परत आपण रिझन देऊया. cos of minus theta is equal to cos theta. निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला पाहिला होता आपण, है ना, आणि त्यानुसार आपण हा लिहू शकतो cos 3a अपॉन cos of 5a. दॅट इज द रिक्वायर्ड RHS. हेन्स द प्रूफ. हेन्स द प्रूफ. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. इंटरेस्टिंग आहे. डेफिनेशन वापरली, लसावे काढून सगळे बेसिक कॅल्क्युलेशन केलेले आहेत. लसावे काढून तिरकस गुणाकार करणे, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल करणं, जे राहिलं आहे तो ॲडिशन फॉर्म्युलाचं एक्सपान्शन राहतं, त्याच्यावरून करस्पॉन्डिंग फॉर्म्युला लिहायचा. इथं डायरेक्ट रिझन दिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. आणि मग कॉस ऑफ निगेटिव्ह अँगल दॅट इज कॉस थिटा अँड देअरफॉर कॉस ऑफ मायनस 3a मीन्स कॉस 3a. वी गेट द रिक्वायर्ड आन्सर. अंडरस्टँड दिस? गुड. नाव राईट डाऊन. Okay, now see here the next example number 14. 14व हे क्वेश्चन 2 मधलं शेवटचं गणित आहे. क्वेश्चन 2 मध्ये 14 एक्झाम्पल अशी होती की प्रूव्ह दॅटची होती आणि एक ना एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्यासाठी 2-3 लेक्चर आपली त्या ठिकाणी अशीच झालेली आहेत आणि त्यामुळे आता हे क्वेश्चन 2 मधलं 14व गणित काय आहे पहा. तर प्रूव्ह दॅट कॉस 15 डिग्री मायनस साइन 15 डिग्री. आता डिग्री लिहिलं तरी नाही लिहिलं तरी चालतं. जेव्हा एखादा अँगल पायच्या स्वरूपात असतो तेव्हा शक्यतो आपण रेडियनमध्ये समजला जातो तो, स्पेशली जरी काही नाही मेन्शन केलं तरी. आणि असं जेव्हा न्यूमेरिक फक्त नंबर दिलेला असतो त्यावेळेला तो अँगल आपण डिग्रीमध्ये कन्सिडर केला जातो. डिग्री दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालतं. ओके, इज इक्वल टू 1/√3 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS कन्सिडर करा. सेम एक्झाम्पल आपण पाठीमागच्याच लेक्चरमध्ये झालेलं आहे पहा. डिवाइड बाय सेम टर्म टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ह्या पद्धतीने करतो, है ना. कॉस 15 वजा साइन 15 डिवायडेड बाय कॉस 15 प्लस साइन 15. असं एक्झाम्पल एक 27चं काय तर होतं बघा, कॉस 27 प्लस साइन 27 वगैरे, है ना. तिथं काय केलं होतं, डिवाइड बाय कॉस 27. सिमिलरली फॉर डिवाइड बाय कॉस 15 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. देअरफॉर वी कॅन राईट हिअर डिवाइड बाय कॉस 15 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. अंशाला आणि छेदाला कॉस 15 डिवाइड करू. दिस इज द ॲडजस्टमेंट. अंशाला आणि छेदाला सेम टर्मनं आपण डिवाइड करू शकतो. पूर्ण अंशाला कॉस 15 जर डिवाइड केलं आणि पूर्ण छेदाला कॉस 15 डिवाइड केलं तर अर्थ न बदलता त्याची ॲडजस्टमेंट होत असते. हे बेसिकली तुम्हाला स्कूल लेवललाच माहिती आहे. मग इथं जे कॉस 15 आपण डिवाइड करतो ते परत काय करायचं, दोन्हीकडे त्याचा छेद सेपरेट करायचा. म्हणजे कॉस 15 इकडेही द्यायचं आणि इकडेही द्यायचं, तसंच छेदाला. म्हणून आपण ती स्टेप डायरेक्ट लिहित असतो. देअरफॉर LHS बिकम्स cos 15 divided by cos 15, okay, minus sin 15 divided by cos 15 whole divided by, similarly for denominator again we can write cos 15 divided by cos 15 plus sin 15 divided by cos 15. है ना. प्रत्येकाला cos 15 आपण डिवाइड केला अंशाला आणि छेदाला. मग जेवढ्या टर्म्स आहेत, टर्म म्हणजे प्लस मायनस, इंटू असेल तर एकदाच डिवाइड करायचं असतं. प्लस किंवा मायनस असेल तर टर्म सेपरेट होते. आपल्याला अल्जेब्रामध्ये रूल माहिती आहे, ए छेद बी डिवायडेड बाय सी म्हणजे काय, ए छेद सी प्लस बी छेद सी, है की नाही. अल्जेब्रा एक रूल, ए अधिक बी भागिले सी असेल तर ए भागिले सी अधिक बी भागिले सी. आपण स्कूल लेवलला हे एक्सपान्शन बघितलेलं आहे. त्यानुसार तो फॉर्म्युला आपण कॉस 15 प्रत्येकाला डिवाइड केलं. आता काय राहिलं पहा. देअरफॉर वी कॅन राईट हिअर LHS इज इक्वल टू कॉस 15 कॅन्सल 1 minus sin 15 upon cos 15 which is nothing but by definition sin upon cos means tan. Similarly for denominator
cos 15 अगेन गेट कॅन्सल, वी गेट 1 + tan 15. आता याच्या पुढच्या ॲडजस्टमेंटसुद्धा स्टेप लिहिल्यावरती लगे लक्षात येते. मी बऱ्याच वेळा तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं की एक्झाम्पल किती झाली ह्याच्यापेक्षा आपल्याला किती समजली ह्याला महत्त्व द्यायचं. अशी स्टेप आली का लगे लक्षात येतं की इथं 1च्या जागेला आपण tan 45, कारण tan a वजा बीचा फॉर्म्युला आपल्याला इथं ॲडजस्ट करता येतो आणि त्यानुसार आपण त्याचं एक्सपान्शन लिहायचं. दिस इज फॉर tan 45 मायनस tan 15. 1च्या जागेला tan 45 लिहिलं कारण tan 45ची किंमत 1 आहे, डिवायडेड बाय हा 1 तसाच ठेवायचा, 1 प्लस हा tan 15 म्हणजे 1 × tan 15 आहे की नाही, आणि ह्या 1ची किंमत ठेवायची tan 45 × tan 15. ह्याला ॲडजस्टमेंट म्हणायचं. ही झाली ॲडजस्टमेंट आहे ना. tan 45 मायनस tan 15 अपॉन 1 + tan 45 × tan 15. हे सोडवलं तरी आपल्याला वरची स्टेप येते, कारण जिथं tan 45 आहे दोन ठिकाणी जर व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - tan 15 अपॉन 1 + 1 × tan 15 मीन्स tan 15 अशी स्टेप येते. ठीक आहे. आता परत तेच किंमत ठेवायची आहे का, नाही आहे ना, पुन्हा तेच करत बसायचं नाही आपल्याला. tan 45ची व्हॅल्यू 1. आता ही जर स्टेप ऑब्झर्व केली आणि आपला जर ॲडिशन फॉर्म्युला पाठ असेल तर आपल्याला लगे लक्षात येते की दिस इज द एक्सपान्शन ऑफ tan a - b, tan a - tan b अपॉन 1 + tan a × tan b. ह्याचा RHS आहे, उजवी बाजू आहे, त्याच्यावरून आपण लेफ्ट हँड साईड लिहू शकतो, म्हणजे tan ऑफ 45 - 15 tan a वजा b याचं एक्सपान्शन आहे, tan a वजा tan b अपॉन 1 + tan a × tan b. and then simplify this. Therefore tan 45 - 15 means 30 and value of tan 30 ची व्हॅल्यू किती असते, यस स्पेशल अँगल आहे त्यामुळे ती किंमत तुमची पाठच असते, दॅट इज 1/√3. पाठ नसेल तर आपण RHS लिहू शकतो डायरेक्ट, है ना. Therefore which is the required RHS, hence the proof. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, एनी प्रॉब्लेम? गुड. नाव राईट डाऊन. ओके, नाव सी द क्वेश्चन नंबर 3. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या एक्सरसाइजमध्ये एक्सरसाइज 3.1 मध्ये एकूण 4 क्वेश्चन्स आहेत. मात्र क्वेश्चन 2 मध्ये जवळजवळ 14 एक्झाम्पल प्रूव्ह दॅटची होती, त्यामुळे आपल्याला त्या क्वेश्चनलाच जास्त वेळ गेला. इवन 2 लेक्चर्स त्यामध्येच गेली. आता क्वेश्चन 3 आणि 4 असा सेपरेट दिलेला आहे. क्वेश्चन 3 काय दिलं आहे पहा. इफ sin a = -5/13 अँगल लाईज बिटवीन π to 3π/2 दॅट इज इन थर्ड क्वाड्रंट, 180 ते 270 है ना. अँड cos b इज ऑल्सो गिवन 3/5. दिस b लाईज बिटवीन 3π/2 to 2π that is in fourth quadrant and we have to find sin a plus b cos a minus b tan a plus b अशा व्हॅल्यू. आता ह्या एकाच क्वेश्चनमध्ये एवढे तुम्हाला दिलेत. परीक्षेला काही एकदम एवढे 3 देत नाहीत, कदाचित 1 देतील. 3 मार्कासाठी जर विचारलं तर एक कुठली तरी व्हॅल्यू काढा म्हणतील यातली, किंवा 4 मार्काला विचारले तर 2 व्हॅल्यू काढा म्हणतील. 4 पेक्षा आपल्या मॅथ्समध्ये क्वेश्चन हा 5 मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त नसतो. त्यामुळे इथं प्रॅक्टिससाठी 3 दिले असले, तिन्ही आपण घेतलेले आहेत. परीक्षेला मात्र कुठलं तरी एक किंवा एखादे किंवा दुसरं फार तर अशा पद्धतीने विचारलं जातं. पण आपल्याला प्रॅक्टिससाठी काय हरकत नाही. पहा आता sin a दिलाय, cos b दिलाय. sin a plus b समजा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर ॲडिशन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. sin ऑफ a plus b चा फॉर्म्युला काय आहे, sin a plus b, साइन ऑफ ए प्लस बी ॲडिशन फॉर्म्युला माहिती आहे. पहा काय, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी आहे की नाही. हा ॲडिशन फॉर्म्युला आहे. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, ए प्लस बी. तर इथं व्हॅल्यू कशाचे दिलेत, साइन ए आणि कॉस बी. साइन ए आणि कॉस बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण ठेवू शकतो त्या व्हॅल्यू. पण कॉस ए आणि साइन बीची व्हॅल्यू आहे का माहिती इथं नाही. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, साइन ए वरून कॉस ए काढायचा, कॉस बी वरून साइन बी काढायचा, आणि मग 4 किमती ह्या एक्सपान्शनमध्ये ठेवल्या, वी गेट द रिक्वायर्ड आन्सर. तसंच कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला तसाच असतो, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. म्हणजे साइन ए कॉस ए, साइन बी कॉस बी ह्या व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजेत. तर ते आपण सुरुवातीला काढूया. टॅन ए प्लस बी काढताना आपण साइन भागिले कॉस म्हणजे टॅन, एकदा साइन ए कॉस ए मिळालं का आपल्याला टॅन ए व्हॅल्यू काढायला जास्त अवघड नाही, आपण डायरेक्ट इथे काढू शकतो. त्यामुळं तिथं ते एक्झाम्पल थर्ड घेतल्यावरच ते काढू. सुरुवातीला आपण काय करूया, आता साइन ए आणि साइन ए वरून कॉस ए काढूया. सोल्युशनमध्ये आता थोडंसं मोठं आहे, कदाचित एकाच वेळेला ह्या बोर्डमध्ये बसणार नाही. आपण व्यवस्थितपणे त्याचं पार्टिशन करून सॉल्व करूया. बघा साइन निगेटिव्ह दिला आहे
तिसऱ्या चरणामध्ये साईन निगेटिव्हच असतो, टॅन पॉझिटिव्ह असतो, दिलाय निगेटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह आहे. क्वाड्रंट लाईट्स बिटवीन फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे इथं सुद्धा चौथं चरण आहे, त्यामुळं चौथ्यात कॉस पॉझिटिव्हच असतो, ASTC आहे का नाही. आणि त्याच्यानुसार आपल्याला तो सुद्धा पॉझिटिव्हच दिलेला आहे. तर पहा आपण आता साईन ए लिहूया. गिवन साइन ए इज इक्वल टू -5/13. देअरफॉर आता कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर ए. दिस इज द फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. अशी एक्झाम्पल आपण सेकंड चॅप्टरमध्ये सॉल्व्ह केलेली आहेत ट्रिग्नोमेट्री 1मध्ये. आणि त्यामुळे आता डायरेक्ट आपण आयडेंटिटी वापरून तिथे ही किंमत ठेवली तरी चालेल. 1 आता साईनचा वर्ग आहे, -5/13चा वर्ग डायरेक्ट करून लिहूया आपण. 25/169, कारण वजाचा वर्ग अधिक आहे. मी त्यावेळेस पण सांगितलं की घाईमध्ये असं नाही करायचं, हा मायनस आणि इथला मायनस प्लस होणार नाही, कारण आधी वर्ग करायचा असतो आहे ना. ब्रॅकेट सिम्प्लिफाय, वर्ग केल्यावर मायनसचा स्क्वेअर हा प्लस होतो, त्यामुळं 25. आता याचा जर लसावी काढला 169 वजा 25 म्हणजे 144/169. ही कॉस वर्ग याची किंमत आली. आपल्याला कॉस याची व्हॅल्यू पाहिजे, मग दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर +-12/13 आहे ना, +-12/13. मग आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, तर अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये, थर्डमध्ये. थर्डला काय पॉझिटिव्ह असतं, 10. मग कॉस कसा येईल, निगेटिव्ह. अँड देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली कॉस ए इज इक्वल टू -12/13. ही व्हॅल्यू आपल्याला पुढे लागणार आहे, म्हणून आपण याला स्क्वेअर करायचं. इथं ए लाईज बिटवीन थर्ड क्वाड्रंट लिहिलं तरी चालेल, ही कंडिशन लिहिली तरी चालेल, किंवा डायरेक्ट आहे असं ठेवलं तरी चालतं. ओके, साइन ए वरून आपण कॉस एची व्हॅल्यू काढली. तसंच आता कॉस बी वरून साइन बीचे काढूया. ऑल्सो गिवन कॉस बी इज इक्वल टू 3/5. अँगल लाईज बिटवीन फोर्थ क्वाड्रंट, चौथ्या चरणात कॉस पॉझिटिव्हच असतो. आता कॉस बी वरून आपण साइन बीची व्हॅल्यू काढूया. अँड देअरफॉर वी नो साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर बी. आयडेंटिटी वापरताना करस्पॉन्डिंग अँगल तेवढा चेंज करायचा. इथं ए मध्ये अँगल होता म्हणून ए मध्ये वापरलं, अँगल बी मध्ये आहे म्हणून आयडेंटिटी लिहिताना बी मध्ये, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अँड देअरफॉर साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर बी. Now put the corresponding value. Similarly 1 here is a square, 3/5 square is 9/25. After simplify we get 25 minus 9 is a 16/25. Taking square root on both sides we get sin b is equal to +-4/5. +-4/5. प्लस घ्यायचं का मायनस, अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे, बी अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे ना. फोर्थमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो, साइन निगेटिव्ह असतं. अँड देअरफॉर इथं तुम्ही रिझन लिहिलं तरी चालेल. सिन्स 3π/2 लेस दॅन बी लेस दॅन 2π, देअरफॉर साइन बी इज इक्वल टू -4/5. ही साइन बीची व्हॅल्यू आली. रिझन द्या किंवा इथल्यासारखं डायरेक्ट लिहिलं तरी इट इज बेटर ऑल्सो. साइन बीची व्हॅल्यू काय आली, -4/5. याचं कारण का, बी अँगल हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे, त्यामुळं आपण तिथं काय केलेलं आहे, तो चौथ्या चरणामध्ये आहे म्हणून निगेटिव्ह साईन घेतलं. ओके, म्हणजे साइन ए वरून कॉस ए काढला, कॉस बी वरून साइन बी, अशा 4 व्हॅल्यू काढल्या. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया काय काय विचारलंय. ओके, नाव फर्स्ट वन इज साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू फॉर्म्युला, ॲडिशन फॉर्म्युला येस, साइन ए इंटू कॉस बी प्लसला प्लसच असतं साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये, कॉस ए इंटू साइन बी. तर अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला वापरायचा आणि फॉर्म्युला वापरल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू आता पुट करायच्या. पहा, इज इक्वल टू साइन एची व्हॅल्यू काय आहे, -5/13 कंसात ठेवा, इंटू कॉस बीची व्हॅल्यू गिवन ऑल्सो 3/5 प्लस कॉस एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे -12/13 इंटू साइन बीची सुद्धा फाइंड आउट केलेली आहे -4/5. तर अशा पद्धतीनं सर्व किमती त्या व्हॅल्यूमध्ये पुट करा आणि कंसात टाकायच्या त्या किमती, कारण प्लस मायनस असतात, त्यामुळं असं वाटू नये की इथं वजाबाकी होणार आहे -12 -4ची. इथं जर कंस नाही टाकला, कारण इथं ॲक्च्युली इंटू आहे फॉर्म्युल्यामध्ये, आणि त्यामुळं कंस टाकायचे आणि गुणाकाराची क्रिया आधी सोडवायची असते आहे ना. अल्जेब्राइक रूल तुम्हाला माहितीच आहे, गणिताचा नियम बॉडोमॉसनुसार वगैरे. तर आपण इथं 5 कॅन्सल करू नका, म्हणजे कॅल्क्युलेशन वाढतंय, कारण 13×5 13×5 छेद समानच होतंय, त्यामुळं कॅन्सल न करता डायरेक्ट आपण -15/65 प्लस -12 × -4 म्हणजे 48/65
असं केलं तरी चालतं, कारण छेद डायरेक्टच इथं कॅन्सल केलं तरी चालेल. मग कसं होणार आहे, 3/13 इथे येणार. परत लसावी काढायला छेद समान करावा लागतो. त्यापेक्षा आहे असं ठेवलं तरी चालेल. आणि मग आता छेद समान आलेलाच आहे. -15 + 48 म्हणजे किती, 33/65. तर अशा पद्धतीनं साइन ऑफ a + b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाली. वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द साइन ऑफ a + b. समजलं. 3 मार्कासाठी इथं 1 मार्क, इथं 2रा मार्क आणि इथं 3रा मार्क. अशा पद्धतीनं वेटेजचं ॲनालिसिस होऊ शकतं. ठीक आहे. आता दुसरं काय विचारलंय पहा. 4 मार्कासाठी म्हटल्यावर अजून एखादा विषय देतात. कॉस ऑफ a - b. सेकंड, सिमिलरली वी कॅन राईट हिअर कॉस ऑफ a - b इज इक्वल टू कॉस a इंटू कॉस b प्लस साइन a इंटू साइन b. फॉर्म्युला वापरला. कॉस a वजा बीचं फॉर्म्युला, ॲडिशन फॉर्म्युला. मायनस असेल तर इथं प्लस असतं. आणि कॉसचा फॉर्म्युला पहिले दोन्ही कॉस, नंतर दोन्ही साइन. ए बी आहे ना. कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. आणि इथं जर व्हॅल्यू पुटअप केल्या, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू बघा. कॉस एची व्हॅल्यू -12/13 इंटू कॉस बीची व्हॅल्यू दिलेली 3/5 प्लस साइन ए इज ऑल्सो गिवन -5/13 इंटू साइन बीची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे ना, -4/5. अँड नाव सिम्प्लिफाय सिमिलरली अगेन. काय ते पहा, -12 × 3 -36/65 अधिक -5 × -4 म्हणजे अधिक 20/65. आणि हे जर सोडवलं, छेद समान आहेच 65 -36 अधिक 20 डायरेक्ट करायचं -16 आहे ना, कारण 1 + 1 मायनस आहे म्हणजे किती येणार आहे, -16/65. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. बरोबर आहे ना. साइन एची व्हॅल्यू -5/13, साइन बीची -4/5. इथं कॉस एची व्हॅल्यू दिलेली, कॉस एची -12/13 फाइंड आउट केले आणि कॉस बी इज गिवन 3/5. तर अशा पद्धतीनं आपल्याला कॉस ऑफ a - b ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली. हे दुसरे झाले. अजून आपल्याला तिसरे फाइंड आउट करायचे. समजलं इथंपर्यंत. बघा आता मी साइन ए कॉस ए हे असंच ठेवतो, फक्त इकडची बाजू पुसतो. इथं tan a + b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट आधी काढा आणि मग परत आपल्याला लिहिता येईल ते. ओके, ठीक आहे. आपण बघा आता इकडची बाजू परत मी पुसतो, इरेज करतो आणि टॅनची व्हॅल्यू फाइंड आउट करू. हे आहे असंच. पहा, टॅनसाठी आपल्याला काय लागणार आहे, टॅनचा फॉर्म्युला tan a अधिक b, tan a + tan b अपॉन 1 - tan a × tan b. म्हणजे tan a आणि tan b च्या व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नाव वी हॅव tan a आणि tan b पटकन फाइंड आउट करूया. वी हॅव tan a इज इक्वल टू sin a डिवायडेड बाय cos a. आणि दोन्ही किमती ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. साइन एची व्हॅल्यू -5/13 अपॉन कॉस एची व्हॅल्यू -12/13. 13 get cancel, minus becomes plus, we get 5/12. Similarly, tan b is equal to sin b divided by cos b. And now similarly put the corresponding values. Sin b means -4/5 upon cos b means 3/5. Here 5 get cancelled, denominator. We get the value of tan b is -4/3. म्हणजे ए अँगल तिसऱ्या चरणात आहे म्हणून टॅन पॉझिटिव्ह आला. ASTC नुसार टॅन पॉझिटिव्हच असतो. आणि बी अँगल चौथ्या क्वाड्रंटमध्ये तिथं कॉस पॉझिटिव्ह असतो, साइन आणि टॅन निगेटिव्ह असतो, त्यामुळे टॅनसुद्धा आपला निगेटिव्हच आलेला आहे. ठीक आहे. आपल्याला टॅन ए आणि टॅन बीच्या व्हॅल्यू मिळाल्या. आपलं थर्ड एक्झाम्पल आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan a + b अँड वी नो द ॲडिशन फॉर्म्युला फॉर tan a + b इज tan a + tan b डिवायडेड बाय 1 - tan a × tan b. 1 - tan a × tan b. And now put the corresponding values. Tan a means 5/12 plus tan b -4/3 divided by 1 - पहिल्या स्टेपला किमती ठेवताना ह्या सगळ्या ब्रॅकेटमध्येच टाकायच्या, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. प्लस आहे का इंटू आहे का मायनस आहे, कारण इथं प्लस आहे इथं इंटू आहे. पण कंस जर नाही टाकले तर आपल्याला ह्याची वजाबाकी वाटणार. 5/12 - 4/3 असं कॅल्क्युलेशन करताना थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंसात व्हॅल्यू टाकायच्या. आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं. पहा कशा पद्धतीनं. याचा लसाव्याला 12 × 36 आहे की नाही, तिरकस गुणाकार 5 × 15 - 48 आहे ना. 5 × 15 - 48 इथे लिहितो फार तर मी.
वजा 48 होल डिवायडेड बाय 1 मायनस गुणाकाराची क्रिया करायची असते आधी, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार, 4 पंचे 20 मायनस 20 म्हणजे हे प्लस होईल 20 डिवायडेड बाय 36. ओके, 20 डिवायडेड बाय 36. अगेन सिम्प्लिफाय धिस, पुढं अजून सिम्प्लिफिकेशन होईल. 15 वजा 48 म्हणजे किती, वजा 33 भागिले 36 डिवायडेड बाय, इथं सुद्धा लसावी 36 आला, तिरकस गुणाकार जर केला तर 36 गुणिले 1 36 अधिक 20 डायरेक्टली येतो मी 56 डिवायडेड बाय 36. दिस 36 गेट कॅन्सल, छेदाला छेद तिथंच कॅन्सल करा, उलटून गुणिले केलं तरी चालतं, कॅन्सलच होणार आहे. अँड देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू tan ऑफ a प्लस b इज इक्वल टू -33 डिवायडेड बाय 56. तर अशा पद्धतीने हे तिसरी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, थर्ड व्हॅल्यू. मग इथं कधी तुम्हाला साइन a प्लस बीच्या ऐवजी साइन a मायनस बी विचारतील, मायनसच्या ऐवजी प्लस विचारतील, प्लसचे तर टॅनच्या ऐवजी मायनस, म्हणजे असे पण अजून 3 एक्झाम्पल आपल्याला तयार करता येतील ह्याच गिवनवरून. कधी कधी गिवन वेगळे देऊ शकतात, इथं 3/5 देतील, इथं 5/13 देतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक्झाम्पल. एक टेक्निक लक्षात आलं का तुम्हाला ह्या पद्धतीचं कोणतेही एक्झाम्पल सॉल्व करता येईल. समजलं? प्रूव्ह दॅट सुद्धा येऊ शकतं. प्रूव्ह दॅट tan ऑफ a प्लस बी इज इक्वल टू -33 डिवायडेड बाय 56. हा डाटा दिलेला असतो, फाइंड म्हणायच्या ऐवजी प्रूव्ह दॅट tan a प्लस बी इज इक्वल टू -33 डिवायडेड बाय 56. तर या पद्धतीने ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतील. समजलं? ओके, गुड. राईट डाऊन दिस. ओके, नाउ सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ टुडेज लेक्चर, दॅट इज क्वेश्चन नंबर 4. आणि याच ठिकाणी आपला एक्सरसाइज 3.1 सुद्धा संपणार आहे. पहा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, इफ tan a इज इक्वल टू 5/6 अँड tan b इज इक्वल टू 1/11. tan a आणि tan b च्या व्हॅल्यू तुम्हाला अशा डायरेक्ट दिलेल्या आहेत. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट a प्लस b इज इक्वल टू π/4. ए आणि बीची बेरीज ही π/4 हा अँगल येतो, या दोन अँगलचे ॲडिशन असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे काय 5/6 वगैरे अशा काय त्या व्हॅल्यू नाहीत की आपण ए सेपरेट काढायचा, बी सेपरेट काढायचा आणि ह्या ठिकाणी किंमत ठेवायची. असं करण्याची काही आवश्यकता नाही, कारण ह्या काय प्रिन्सिपल व्हॅल्यू नाहीत. प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, जे स्पेशल अँगलच्या किमती आहेत. समजा इथं 1/√3 असतं तर आपण लगेच म्हणलं असतं ए बरोबर 30, कारण tan a 1/√3 म्हणजे ए अँगल 30, कारण tan 30ची किंमत 1/√3. पण ह्या व्हॅल्यू तशा दिलेल्या नाहीत प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्यामुळे आपण काय करायचं, ए प्लस बी काढायचा डायरेक्ट, म्हणजे आपण tan a प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा की जो tan a आणि tan b च्या स्वरूपामध्ये आहे. ओके, पहा सोल्युशनमध्ये अगदी सिंपल आहे. गिवन वी कॅन राईट फर्स्टली वी हॅव गिवन tan a इज इक्वल टू 5/6. सिमिलरली वी हॅव ऑल्सो गिवन tan b इज इक्वल टू 1/11 अँड देअरफॉर वी नो apply the addition formula, tan of a plus b is equal to tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. आता तो फॉर्म्युला एवढा तुमचा पाठ झालेला आहे, परफेक्ट झाला आहे की ॲट इजमध्ये तुम्ही सुद्धा तो लिहू शकता, आठवायची जास्त वेळ सुद्धा आपल्याला येणार नाही. ओके, तर आता ह्यामध्ये फक्त ह्या व्हॅल्यू ठेवायच्या. देअरफॉर tan a plus b is equal to 5/6 plus 1/11 डिवायडेड बाय 1 मायनस 5/6 इंटू 1/11. फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे इथं. हे कॅल्क्युलेशन प्रॉपरली करता आलं पाहिजे. डिनॉमिनेटरला करताना आधी गुणाकाराची क्रिया सोडवायची असते इथं, आणि इथं बेरीज करायची. त्यासाठी आपल्याला लसावी वगैरे काढता आला पाहिजे. म्हणजे काय येईल, होल डिवायडेड बाय इथं लिहिलं. न्यूमरेटर सॉल्व करताना 11 गुणिले 6 11 66 लसावी काढला. आता तिरकस गुणाकार 11 × 5 = 55 अधिक 6 × 6 55 अधिक 6. डिनॉमिनेटरला काय करायचं, हा 1 मायनस तसाच ठेवला. गुणाकाराची क्रिया आधी करायची. भाग जातोय का बघायचं, नाही तर अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. 5 × 5 11 × 66 5/66. ओके, आता सिम्प्लिफाय परत. 55 अधिक 6 म्हणजे 61/66 डिवायडेड बाय, इथं सुद्धा पहा 66 वजा 5, लसाव्याला 66 तिरकस गुणाकार केला. 66 × 66 वजा 5 म्हणजे परत 61/66. ही व्हॅल्यू येते आपल्याला tan a प्लस बीची. ओके, देअरफॉर 61/66 ला हे कॅन्सल होते अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर tan a प्लस बी इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू 1 आली. आता 1 म्हणजेच काय, 45 है ना. tan 45ची किंमत 1 असते. दॅट इज इक्वल टू tan ऑफ π/4. 45लाच रेडियनमध्ये आपण π/4 म्हणतो, है की नाही. म्हणजे tan a अधिक b बरोबर tan π/4 मिळालं, म्हणून a अधिक b ची किंमत काय आली, डायरेक्ट π/4. हेन्स द प्रूफ. हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, प्रूव्ह दॅट म्हणून,
है ना. तर अशा पद्धतीनं अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे, ह्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येईल. a + b = π/4. ओके, समजलं. गुड. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्सरसाइज 3.1 संपलेला आहे. ॲडिशन फॉर्म्युलेवरचं पूर्ण एक्सरसाइज 3.1 घेतलेलं आहे. चौथं लेक्चर होतं आपलं हे ट्रिग्नोमेट्रिक सेकंडचं, आणि ह्या लेक्चरमध्ये आपण 3.1 एक्सरसाइज पूर्णपणे संपलेला आहे. एकूण 5 एक्सरसाइज ह्या चॅप्टरमध्ये आहेत. थोडासा मोठा आहे, विथ ऑप्शन 8 मार्कासाठी आहे आपल्याला ॲन्युअल एक्झामला. आणि मग प्रत्येक असे फॉर्म्युलेचे जे ग्रुप आहेत, आता ॲडिशन फॉर्म्युले झाले का आपले सुरू होणार नेक्स्ट लेक्चरला अलाइड अँगलचे फॉर्म्युले, की त्या फॉर्म्युलेसुद्धा आपल्याला नंबर ऑफ फॉर्म्युले आहेत, पण त्याचं मी एक टेक्निक जबरदस्त नेक्स्ट लेक्चरला देणार आहे. त्यामुळं ते लेक्चरचं टेक्निक एकही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, आपण कॉन्फिडंटली लिहू शकतो. त्यासाठी ASTC एक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरे एक टेक्निक 2च वाक्यामध्ये आपल्याला 24च्या 24 फॉर्म्युले आपल्याला पाठ न करता टेक्निकली लगेच तुम्ही कॉन्फिडंटली लिहू शकतो, चिन्हासहित कन्फ्युजनसुद्धा होणार नाही. त्यासाठी पुढील लेक्चर बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनल जर तुमचा सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर तो पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, लगेच ते पण लेक्चर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, थँक्यू.